बोला. तुम्ही हा अपमान सहन करू शकत असाल, मी नाही करणार. आणि माझ्या मुलाला सगळे हक्क मिळायलाच हवेत. शांत. मिळणार, सगळं मिळणार. पण प्लीज तू चिडचिड करू नकोस बाई. हे बघ, जे आपलं आहे, जे आपल्या नशिबातलं आहे ना, ते कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊन जाणार नाही. माझ्या मुलाच्या नशिबातलं तर मी कुठे जाऊच देणार नाहीये. आणि नाही मिळालं ना तर ते मी हिसकावून घेईन. समजलं? समजलं. आजी, आजी, माझी आजी. काय दमयंती बाई, तुमचं चित्त थाऱ्यावर दिसत नाहीये वाटतं. का तुमच्या चष्म्याचा नंबर बदललाय? नाही नाही, श्लोकाचं पुस्तक उलट धरलंय म्हणजे देव कोपेल बरं का. नाही नाही शहाण्या, आजोबांची नक्कल करतोस होय? म्हणजे करायला नको. आता आजी चिडलीये म्हणजे आजोबांनी तर यायलाच हवं. आजी कशी आहेस तू? खूप मिस केलं तुला. शहाण्या, एवढी काळजी वाटते ना, मग निघताना फोन का नाही केलास? आजी, हे बघ, मी ना तुला फोन करणारच होतो, पण मी निघालो तेव्हा इथे मध्यरात्र असणार. म्हणलं कुठे आमच्या आजीला त्रास द्या, फोन करा म्हणून नाही केला. अरे रात्र रात्र रागवायचास. शहाण्या, लहान असताना आई ऐवजी आजीची आठवण यायची, तेव्हा झोपमोड होत नव्हती का माझी? अगं आता तो मोठा झालाय, शहाणा झालाय, आणि आता तुला का त्रास देईल? त्रास देण्यासाठी त्याने दुसरं कोणीतरी शोधलं असेलच ना. दुसरं, दुसरी. ए बघ चाचू, तू उगाच काहीतरी बोलू नकोस. आजी, असं खरंच काही नाही चाचू. नक्की ना? हो य, तुझ्यासारखी कोणी अजून तरी मिळाली नाही. मग अगदी बरं झालं. घे, यातली एखादी मुलगी निवड. चाचू, मला तू खरं सांगा, हा सगळा तुझा प्लॅन आहे ना? हे नाही 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 नाही, या प्लॅन मध्ये माझा हात पाय बोट डोकं काही नाहीये. माझा काही संबंध नाही. अरे, कुणी प्लॅन करायच्या आधी मीच तुला मदत करायचं ठरवलंय. मदत? कसली मदत? अरे, आता तू आलायस ना, मग तुझा बाप तुझ्या लग्नाच्या मागे लागणार आणि आधी तो त्याच्या धंद्याचाच विचार करणार आणि तशीच एखादी निवडणार, डील करणार. त्यापेक्षा तूच आधी निवड. अरे घे, निवड एखादी. आजी, असं फोटो बघून कसं निवडणार? क्लिक झाली पाहिजे ना. तिला बघून मी सरप्राईज झालो पाहिजे. माझ्या ध्यानीमनी नसताना ती अचानक एखाद्या वादळासारखी माझ्या समोर येणार. मी तिच्याकडे बघणार आणि बघतच राहणार. मग तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येणार, तिचाच आवाज माझ्या कानात घुमणार आणि तीच माझं आयुष्य बनून जाणार. हो, बाहेर या तुम्ही, बाहेर या. हा, खाली उतरा. मला माझ्या मिसळीचे 60 रुपये हवेत आत्ताच्या आत्ता. झाली का कोणी क्लिक?
आता ये म्हणा समोर, नाही खलबत्त्यात घालून असं कुटकुट कुटलं ना तर नाव सांगणार नाही. हे बिट्टी, अगं मसाल्याशी काय बोलतेय? वेळ कमी आहे माहितीये ना, आवर लोक. हो हाय हॅलो नमस्कार, मी राजवीर बिराजदार. सो कंटेस्टंट्स, तुम्हाला दिलेल्या 45 मिनिटांमधील 10 मिनिटं संपलेली आहेत. सो घाई करा, कारण 45 मिनिटात जो खमंग पदार्थ बनवणार तोच आपली स्पर्धा जिंकणार आहे. आणि आपल्या स्पर्धकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. अरे वा, आता माझ्या मसाल्यानी उभ्या मार्केटला ठसका लागणार असं दिसतंय. वा विजेंद्र बिराजदार, वा. आणि आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो असे आपल्या सर्वांचे लाडके माननीय विजयेंद्र बिराजदार साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. चंदूशेठ, साहेब आलेत. मी जाऊन त्यांच्या पाया पडून येऊ का पटकन? हे नाही, आता नको, मसाला जळेल ना. तू एक काम कर, आधी ना तू ही स्पर्धा जिंक, मग पाया पडणं सोड, डायरेक्ट लोटांगण घातलंस तरी चालेल. आणि फोटो पण काढा, पण आधी हा पदार्थ बनव. लवकर कर राधा, तुला काहीही करून ही स्पर्धा जिंकायचीच आहे. लवकर कर. जोरदार टाळ्या. तर आपले तीनही स्पर्धक जोरदार मेहनत घेताना दिसत आहे. आणि आपण बघूया अन्नपूर्णा मसाला स्पर्धा 2024 या वर्षीचे विजेते कोण होत आहेत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जो कोणी व्यक्ती जिंकणार आहे त्यांना आपल्या माननीय विजयेंद्र साहेब बिराजदार यांच्या हस्ते बक्षीस मिळणार आहे. सो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. साहेब, अगदी बिराजदारांना शोभून दिसतोय. काय तो कामाचा आवाका, जबाबदारीचं भान जणू रक्तात भिनलीये. बिराजदारींची कर्तबगारी बघा साहेब, तुमची गादी पुढं चालवणार हा. काय बोलते? पुतणे आहे तो, मुलगा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या रक्ताचं नाही. गाई करा, कमॉन कमॉन. ज्याचं रक्ताचं नातं नाही त्याला माझी गादीच काय, माझ्या प्रॉपर्टीतला एक छदाम सुद्धा मिळणार नाही. अरे कशी वाटते? खूप छान आहे ही साडी. है ना? आवडली ना तुला? खूप आवडली आहे. पण बाळा, मला नकोय. का?
आई तुला आवडली नसेल तर मी लगेच दुसरी घेईन. अरे असं नाहीये, साडी खूप छान आहे आणि मला आवडली पण आहे, पण मला तुझ्या बाबांना नाही आवडणार. बाबांना नेसायची का साडी? याला काय अर्थ आहे? ह्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट काय त्यांच्या मर्जीने होणार आहे का? तू माझी आई आहेस ना, मग कधीतरी मुलाच्या आवडीचं घाल की. हो, हे बघ, मला सगळं मान्य आहे, पण तुझे बाबा काय वाईट बोलतात का? अरे त्यांनी जग पाहिलंय, त्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतात ना ते सगळे तुमच्या भल्यासाठीच असतात. भल्यासाठी असतात. हा, भल्यासाठी असतात. सतत त्या चाचूला दत्तक पुत्र म्हणत असतात. आई मला एक सांग, लोकांना हर्ट करण्यात कसलं आलंय का भलं? नाही, तुझं बरोबर आहे, पण बाळा मला एक सांग, तुला कधी त्यांनी चाचूपासून तोडले का? आई मला हॅलो. विराजस निघाला का? हो, म्हणजे निघाला. लवकर पाठवा त्याला. बरोबर. तू कशाला सांगितलं निघतोय म्हणून? मला नाही जायचंय तिकडे. अरे पण असं काय करतोस? तुला जायला लागेल. आई नको ना प्लीज. माझं बाळ शाण आहे, जाशील ना माझ्यासाठी तरी. बर. कम ऑन गाईज, आता उरली आहेत फक्त शेवटची 20 मिनिटं. बिट्टी आवर ना लवकर. हो. हा. चंदूशेठ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपला मसाला एकदम फक्कड झालाय. आपली मिसळ मस्तच होणार. बिट्टी सगळे तुझ्याच मसाल्याबद्दल बोलतायत. हो, हा. अगं पहिला टसका जो काय लागलाय, बिट्टी तुला सांगतो, तू जिंकणार. हे हो साहेब. झाला ना मसाला बनवून? या आता, पुढचं सगळं तिचं काम आहे, तुम्ही नाही मदत करू शकत. मी नुसता उभा आहे. नाही, ते सगळं मान्य आहे मला, तरीही या. काहीतरी नियम वगैरे असतात, या प्लीज. झालं. इथे आल्यावर कोणी मसाला बनवला काय? हो साहेब, आत्ताच बनवलाय. दम वाटला त्या मसाल्यात. साहेब, त्या मुलीने बनवलाय. तिने ती पिशवी आणली होती ना मसाल्याची, ती फुटली म्हणून तिने परत मसाला बनवलाय. किती राहिलंय? लवकर कर. माझं तर कामच सोपं झालं. पोरगी अगदीच कोळी दिसते, तिला गप्प करणं सोपंच आहे. बिट्टी, सगळ्यांच्या रेसिपीज बघू जरा. हो साहेब. नाव काय ते पोरीचं? राधा. राधा.
घाई करा, कमॉन कमॉन. वेळ संपत आली आहे, पटकन पटकन. आणि आता उरली आहेत फक्त शेवटची 5 मिनिटं. होय होय. हॅलो हॅलो हॅलो. आओ मोठ्याने बोला. कोण बोलतंय? हॅलो. हा इथे पण टपकला. आता मी याला सोडणार नाही. हॅलो. आवाज येत नाही हो. काय गरज होती याला इथे यायची? आधीच याने माझं डोकं फिरवलं. हॅलो. आलो 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 आलो. ऐकून तर घे, मी तुला फोन करणारच होतो. भेटणार आहे हो, आजच भेट. अरे ऐक तर. ओके मी निघतो. मी येतो. येस आलो. ओके भेटूयात. येस बाय. आणि आता उरली आहेत फक्त शेवटची 2 मिनिटं. होय हॅलो, झालं का? बाकीच्यांचं आवरलंय, पटकन कमॉन. आणि मी आता काउंट सुरू करतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि टाळ्या. रेडी? तर आता आपण आपल्या 3ही स्पर्धकांनी बनवलेले पदार्थ आपल्या परीक्षकांना टेस्ट करायला देऊया. मग ते ठरवतील की या स्पर्धेचा खरा विजेता कोण आहे ते. प्लीज 3ही स्पर्धकांनी बनवलेले पदार्थ घेऊन या. फक्त वासात दम आहे तुमच्या मसाल्यांच्या, चवीत तर काहीच नाही.